संकू या बॅक टू रुटीन. येस. तर संकू आलेले आहे परत एकदा किचन मध्ये. किचनचा ताबा परत एकदा मी घेतलेला आहे. आई बाप्पा गेले, होम मिनिस्टर आठवड्यावर होते, त्यामुळे मला किचन मध्ये अजिबात काय बघायला लागत नव्हतं. आता बॅक टू कपल लाईफ. छान छान. त्यामुळे आता दोघांचं करायला पाहिजे. नाश्ता तर आई होती त्यावेळेला रोज सकाळी चपाती भाकरी बनायची. आता मी बनवते तर मी तर सकाळी एवढ्या लवकर चपाती भाकरी बनवत नाही. कधी डबा असेल तर बनवते नवऱ्याचा. आता नेहमी आई जशी बोलते, आता आम्ही गेल्यानंतर फ्रीजला तू उपमा कांदे पोहे असाच नाश्ता देशील, खारी बटर टोस्ट अशी आई मला बोलते. आता मी गेल्यावर बोलते त्याला असाच नाश्ता देणार ना. आता नवीन नवीन रेसिपी मला मिळणार. त्याला असं काही नाही, जमेल तसं देणार. आणि आता परत दुपारची शिफ्ट चालू झाली त्याची, त्याच्यामुळे डबा आहेच. डबा काय माझी लंच बॉक्स रेसिपीज. उपमा बनवते, मटार शिजले तुपामध्ये अशी शिजवली पहिले तिला, म्हणजे पटकन होते त्याच्यामध्ये टाकायला. आणि आज आहे सोमवार, त्यामुळे सोमवारी आहे मार्केट, त्यामुळे प्रीतला आता पाठवते मार्केटला मी भाजी आणण्यासाठी. आता मी गेले तर खूप वेळ लागेल, 1-1.5 तास मला लागतो बाजारामध्ये. सगळं बघेन आणि मग मी भाज्या घेते. नवऱ्याला पाठवलं कसं पटकन हा दिसली पिशवी मांडली घेऊन आलं की झालं. सही आहे सही आहे. तर आता करते नाश्त्याची तयारी, मग प्रीतला देते आणि मग प्रीत जाईल, मग मी जेवण आणि डब्याची तयारी करेन. असं परत रुटीन चालू झालेलं आहे माझं. कांदा शिजला, चला लवकर रेडी करा. येस. आम्ही काय मदत करू का? केली तरी चालेल. नवरा फक्त चमचा फिरवतो, म्हणजे काही गॅसवर शिजत असेल त्यावेळेला चमचा फिरवणे हे त्याचं काम असतं, मला माहिती आहे. काय काम करायचं असतं. तू काय बोलशील? ते पण टाकते. आता मटारचं सीझन चालू झालाय, मग काय मटार सगळ्या गोष्टीमध्ये हवेच ना. मटर छान लागते पण. पण ती मटारची भाजी चांगली वाटते ना. मटर आणि पनीर. ओके, 2 गोष्टी बनवायच्या. आत्ताच नाश्त्याची भांडी घासून झालेली आहेत माझी. कुकरमध्ये भाजी ठेवलेली आहे शिजण्यासाठी. 2 शिट्ट्या काढून घेते आणि मग फोडणीला देईन. आणि भात शिजत ठेवलेला आहे. आणि आता इथे कांदा लसूण वगैरे कापण्याची तयारी करते, डब्याची तयारी करते. इकडे डबे त्याचे काढून ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन मला भेटतात. कालला ते धुवून ठेवलेले. तर मग भाजी भाकरी झाली की डब्यामध्ये पटकन भरून द्यायचं. आता मग इकडे तिकडे झाकण कुटाय वगैरे शोधावं लागतं, म्हणून सगळं एका साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि आजकाल कसं झालंय, कुठेही कोणत्याही कार्याला गेलो ना की प्रत्येकजण आम्हा दोघांना हाच प्रश्न विचारत असतो की काय मग बेबी प्लॅनिंग कधी करताय, गुड न्यूज कधी देताय. म्हणजे खूप जणांनी हा प्रश्न आम्हाला केला. ऑफकोर्स सगळ्याच जे मॅरिड कपल असतात त्यांना विचारतातच. आता काल पण मी गेले होते खूप ठिकाणी, तिकडे सुद्धा मला विचारलं. प्लस जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं श्रुतीच्या लग्नात, त्यावेळेला तर मी 2-3 आठवडे म्हणजे 2-3 आठवडे का होते, 2-3 दिवस तर तिकडेच होते. त्यामुळं आणि कंटिन्यू तिच्यासोबतच होते मी. जो कोण विचारते का माझं आधी लग्न झालं, त्यामुळे तोच प्रश्न मला खूप वेळा विचारतात की कधी प्लॅनिंग करताय, कधी प्लॅनिंग करतात. तर मला दोघांना असं वाटलं आमच्या दोघांपेक्षा लोकांनाच जास्त घाई लागले असं वाटतंय मला. पण हा जो प्रश्न आहे तो खूप पर्सनल असतो, प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं त्याच्याबद्दल. आणि आजकाल आमची अशी पिढी आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही प्लॅनिंग वाईज करतो, सगळं प्लॅनिंगनेच करत असतो. असं आहे. प्रत्येकाला वेळ सुद्धा लागतो फिजिकली मेंटली तयार होण्यासाठी. मेन म्हणजे फायनान्शियली रेडी होण्यासाठी. एखाद्या बाळाला जर आणायचं सगळं फायनान्शियल सेट करावं लागतं. तर आजकालची आमची अशी पिढी आहे की सगळ्या गोष्टी प्लॅनिंग वाईजच करतं. पण आजकाल जो मला हाच प्रश्न म्हणजे घरातले सुद्धा विचारतात, असं काय नाही, तो कॉमन क्वेश्चनच आहे. पण मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं लोकांचं, कारण का ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत पहिल्यांदाच होतं, म्हणजे पहिल्यांदाच होतात माझ्यासोबत. तो पण मला विचारते अशा गोष्टी की गुड न्यूज कधी काय. आणि परत सांगितलं ना मी की उत्तर दिलं की टाईम आहे अजून. तर 3 वर्ष झालीत आता. 3 वर्ष झाली असं तोंडावर हात ठेवून बोल, बापरे 3 वर्ष झाली. आम्हा दोघांना म्हणजे मला असं वाटतं असं काय कधी गुन्हाच केलं की काही 3 वर्ष झाली लग्नाला ते. पण त्यांच्या रिॲक्शन बघून मला खूप जास्त आश्चर्य वाटतं. पण कधी कधी मला असं वाटतं की त्या माणसानी विचार तरी करायला पाहिजे ना बोलण्याच्या आधी. आणि मला असं पण विचारलेलं आहे की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तुमच्यामध्ये. म्हणजे असं एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला असं डायरेक्ट कसं विचारू शकतो हा प्रश्न की काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तर मला खूप असं वेगळंच वाटायला लागलं की आजकाल लोक
बोलताना अजिबात विचार करत नाहीत असं वाटते. त्याच्याबद्दल आम्हाला असं काही वाटत नाही वेगळं. बोलायचंय बोलू दे, चालतं, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, बाकी काय नाही. पण असं मला ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून मी शेअर केली. कारण का मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते माझ्या लाईफमध्ये, काय चाललंय काय नाही ते. कारण का सगळेजण माझा हा ब्लॉग बघतात, म्हणजे खूप जण माझे ब्लॉग बघतात. मला गावातले सगळे भेटतात, तुझे छान असतात ब्लॉग. मला सुद्धा छान वाटतं कोण प्रत्यक्षात येऊन मला असं बोललं की जे ब्लॉग बघतो छान वाटतं. तर ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचली, त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असेल मे बी. असो, बोलायला गेलं तर खूप काय काय आहे, पण मला हसायला येतं या गोष्टी अशा कधी बोलायला लागलं तर. इट्स ओके. चला मी जेवणाला लागते, माझं जेवण सुद्धा करायचं आहे. शेवटची भाकरी मस्त छोटीशी झालेली आहे, फुललेली आहे मस्त. थोडी कडक करते, जरा खायला बरी वाटते. शेवटची भाकरी आपोआप फुगलेली आहे. बापरे, काढताना मात्र वाफ अंगावर येण्याची शक्यता असते. इकडून झाली ती. ही शेवटची भाकरी मला कडक खूप आवडते. कोणाकोणाला आवडते कडक भाकरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरीला जरा कडक करत ठेवते. फ्रीजचा डबा रेडी आहे. आज त्याला दिलंय कलिंगड कापून डब्यामध्ये जरा खायला. कलिंगड आहे आणि आपली बटाट्याची भाजी, ती पण मसालावाला बटाट्याची भाजी आहे. बरी वाटते, जरा इन्स्टंट रेसिपी आहे. मिरचीवरची करण्यापेक्षा अशी एकदा ट्राय करा, मस्त लागते. आणि जरा आपल्याला तिखट असलं की जरा भाकरी जाते ना, म्हणून जरा मसाल्यावरची, आणि त्याला अशीच आवडते. आणि भाकऱ्या असा फ्रीजचा डबा वाफेवर शिजवली. हा मस्त झालंय, पण मीठ वगैरे मसाला वगैरे परफेक्ट पडला आणि दिसते पण एकदम यम्मी. नक्की ट्राय करा. रेसिपी हवी असेल तर परत एकदा मला कमेंटमध्ये सांगा, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी ह्याची रेसिपी नक्की शेअर करेन. प्रीत गेला आत्ताच कामाला. भांडी वगैरे पटकन घासून घेतली, ओटा साफ करून घेतला आणि आता बाजारातली जी काय त्यांनी भाजी आणलेली आहे ती मला फ्रीजमध्ये ठेवायची. अजून बघितलं सुद्धा नाही त्याने काय भाजी आणलेली आहे. सांगितलं होतं त्याला मी ही भाजी घेऊन ये, पण मी बघितलं नाही का मी किचनमध्येच होते, डबा जेवणच करत होते. आता ओपन करते, काय काय भाजी आणली ते बघते आणि फ्रीजमध्ये सेट करून ठेवते. आता ओट्यावरच भाजी ठेवते. जास्त काय भाजी सांगितली नव्हती, थोडीफारच सांगितली होती, का ऑलरेडी भाजी होती फ्रीजमध्ये. फक्त जे टॉमॅटो मिरची जी आपल्याला रेग्युलर लागतं ते संपतच ना पटकन. टॉमॅटो आणलीत, मिरच्या सांगितल्या होत्या त्या आणल्यात. अरे वा, गाजर घेऊन आलेला आहे. गाजरसुद्धा यायला लागलेले आहेत मार्केटमध्ये, मस्त ताजेच आहेत एकदम. गाजर आणलेत आणि ओ माय गॉड, गवार पण घेऊन आलेला आहे. गवारसुद्धा आणलेली आहे. आणि अच्छा, कांदे बटाटी आहेत फक्त. बस हेच बेसिक जे आपल्याला लागतं ते नेहमी. तर हे सगळं साफ करून ठेवते. मिरच्यांची डेखं काढून ठेवावी लागतील मला. आणि टोमॅटो अशीच ठेवते मी, हे पण असेच ठेवते. ह्यांना कटिंग करून ठेवायला लागेल. गुड इव्हनिंग मंडळी. चहा प्यायला बसलेली आहे पाठीमागे. आणि आता आमच्याकडे आलेलं आहे पाणी. थोडं प्यायचं पाणी भरलं आणि आता बसले. प्रीत गेला कामाला. चहा पिते संध्याकाळचा. 5:30 पावणे 6 व्हायला आलेले आहेत. बरं वाटते जरा. झोपले नव्हते, थोडा वेळ पुस्तक वाचलं, थोडा वेळ कम्प्युटरवर थोडीशी कामं होती ती केली. आणि आता चहाचा टाईम झाला तर चहा पिते. आता थोड्या वेळात कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. अशी माझी संध्याकाळची कामं चालू आहेत काही ना काही. बरं वाटते संध्याकाळचा चहा प्यायला, असं बरं वाटते. पण पाठीमागे कावळ्यांचा आवाज आहे, येतोय, कोंबड्या आहेत इथे, बरं वाटते.
आत्ताच माझा योगा सुद्धा झालेला आहे. थोडाच वेळच झाला कारण की बाकी सगळे कामं करत होते आणि अचानक आमचा पाणीसुद्धा आला. सकाळी नव्हता आला, संध्याकाळी सोडलं त्याने. तर पाणी कचरा सगळं करेपर्यंत मला वेळच गेला. तर योगा झाला, संध्याकाळ झाली, 7 वाजायला आले, काळोख पडला. तर बाकीची सगळी कामं उरकते. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि मी भेटे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.